हे बघा मंडळी, तुम्हाला सांगण्यास खूप दुःख होतंय. जे घडायला नकोय, कोणासोबतच घडायला नकोय असं काहीतरी घडलं रात्री आपल्यासोबत. त्यामुळे शूट वगैरे करायला किंवा काय ब्लॉग बनवायला इच्छा नव्हती. तरी पण म्हणलं पब्लिक वाट बघत असती, त्यामुळे बनवावं, जाऊ द्या. आता सगळं दुःख विसरून स्टार्टिंग केली बघा सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला. तर मंडळी, हा किस्सा कशा प्रकारे घडला हे माहिती करून घेण्यासाठी आपला ब्लॉग स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग, नमस्कार मंडळी. अशा प्रकारे आपण होतो भोपाळमध्ये आणि आपल्याला आलाय छत्रपती संभाजीनगरचा माल. आपण लावली बघा चाकणची राणी लोडिंग वगैरे करायला आणि फकड्या लय खुश होता बघा. सेवडीमध्ये गाडी सकाळी खाली केली, संध्याकाळी लगेच लोडिंगला. तर मग काय मंडळी, लोडिंग वगैरे करून निघाला बघा फकड्या संभाजीनगरच्या दिशेनं. समोर आलो बघा मंडळी, भोपाळसाठी पास करून लागलो हायवेला. तर म्हणलं जेवण दान काय लागतंय, मग काय मागवलं बघा शेव टमाटर आणि 2 रोट्या दिला बघा दणका ठेवून. MP मध्ये आलं की रेग्युलर शेव टमाटरवर दणका असतो बघा. समोर आलो बघा, तर कधी स्वप्नातही विचार नव्हता केला असं काय आपल्यासोबत घडल. आणि घनदाट जंगल आहे मंडळी. घनदाट जंगलात खाली उतरायची सुद्धा टाप होत नाही बरं का, एवढं घनदाट जंगल आहे. आणि आपल्या चाकांच्या राणीचा ब्रेक लागलेला नाहीये. ब्रेक लागला म्हणजे अक्षरशः ब्रेक लागला व्यवस्थित, पण गाडी जागेवर न थांबता गाडी स्लिप होत समोर गेलेली आहे. आणि त्या तिकडे समोर जे दिसतात ना फायबरचे तुकडे पडलेले, समोर घेतोय बघा गाडी. हे फायबरचे तुकडे म्हणजे आपलं मडगाळ आहे. मडगाळ तुटलंय ना, इथं येऊन गाडी गायी उडाल्यात बघा. रानगाई असतात ना, त्या इथं बसलेल्या होत्या बरं का. मी हॉर्न देऊन उठवल्या आणि त्या उठता म्हणजे उठल्या बरोबर पण जागेवरच थांबल्या. मी गाडी ब्रेक केली, पण ब्रेक न लागता गाडी स्लिप होत घसरत त्यांच्या जवळ गेली. तर एवढं नुकसान झालंय बघा आपलं. अशा प्रकारे इकडचं मडगाळ थोडं डॅमेज झालंय, तिकडचं मडगाळ चक्कर तुकडे तुकडे झालेत मंडळी. आणि हे असं कोणासोबतच घडायला नकोय. त्यासाठी रात्री शूट वगैरे करायचा काही मूड नव्हता मंडळी. तर माझ्यासोबत हा किस्सा घडलाय. हा किस्सा परत कोणासोबत घडायला नकोय, त्यासाठी सर्व ड्रायव्हर भावांना कळकळीची विनंती आहे. जास्त करून जे MP लाईन चालतात किंवा UP लाईन चालतात किंवा दिल्ली लाईन चालतात, ह्या भागात जास्त करून रस्त्यावर रानगाई आढळतात भावांनो. त्यासाठी ड्रायव्हिंग सावकाश करा आणि सेफली करा. अशा प्रकारे मंडळी जामनेरच्या पाठीमागे आपलं आगमन झालं होतं. म्हणलं सगळं दुःख विसरून जरा आंघोळ वगैरे करून फ्रेश मूडमध्ये तयारी करूया परत नव्याने सुरुवात. तर मग काय टिळा बिळा लावून कसा दिसतोय बघा फाकड्या. म्हणलं जरा मूड फ्रेश करूया, कारण खूप सॅड वाटत होतं राव काल रात्रीपासून किस्सा घडला. त्यामुळे ती गोष्ट काही ध्यानातून जायला गेली मंडळी. तर इथं तिथं कुठे स्टॉप न घेता डायरेक्ट आपण धप्पा दिला कंपनीच्या ठिकाणी, म्हणजेच अनलोडिंग पॉईंटला. तर मंडळी त्या कंपनीत खाली करायची आपल्याला. आता काही खाली होणार नाहीये, सकाळी खाली करतो बोलले. त्यासाठी मी झोपतो निवांत मंडळी. तुम्ही पण आपला ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आवडला नसला तरी लाईक करा, बिंदास्त वर ढकला आणि झोपा निवांत.